खबर अकोला से है, जहां अकोला में कला, खेल, नृत्य जैसी विभिन्न प्रतिभाओं के साथ साथ सर्वांगीण विकास के लिए किर्मिक शिक्षा से उत्तम व्यक्तित्व का विकास होता है। इस महोत्सव से नई प्रतिमाएं सामने आती हैं। जिला कलेक्टर वर्षा मीना ने आज यहां कहा है कि युवाओं की प्रतिभा को निखारने के लिए युवा महोत्सव एक महत्वपूर्ण गतिविधि है। खेल एवं युवा सेवा निदेशालय, जिला खेल अधिकारी कार्यालय एवं जिला खेल परिषद की ओर से बसंत देसाई स्टेडियम में आयोजित जिला स्तरीय युवा महोत्सव के उद्घाटन के अवसर पर बोल रहे थे। संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। उसी को उनको ही निखारने का काम ये युवा महोत्सव करता है। इसमें से अभी कुछ बच्चों के यहाँ पे साइंस वो है, आप कहीं पे भी रहो, आपको बहुत लेट कॉल आता है कि आपके घर पे आग लगी है, आपके गोडाउन में, आपके कहीं पे भी आग लगी है। आग लगाता हूँ मैं, तो इसके अंदर आग तो बुझेगा ही और इन्फॉर्म तो करेगा। बुझ गया। फार्मर का हार्ड वर्क और टाइम रिड्यूस करने के लिए वर्क करता है। मैम, जो फार्मर जो है वो तो सीलिंग फैन वगैरह रहता है, तो उसके ऊपर रस्सी से लटक कर सुसाइड कर। अकॉर्डिंग टू एनसीआरबी रिपोर्ट 13,191 स्टूडेंट सुसाइड अटेम्प्ट करते। राजस्थान में कोटा में 30 स्टुडंट्स ये साल ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी फक्त एज्युकेशन नाही, आपली हे सगळे ॲक्टिव्हिटीज पण इम्पॉर्टंट आहे। त्याच्यात आपले स्पोर्ट्स इम्पॉर्टंट आहे, ॲक्टिव्हिटी त्याच्यात नृत्य इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांचे जे इंटरेस्ट आहे ते आपल्याला सगळ्यांना परस्यू केला पाहिजे। तो ये असे सगळे आपले मुलांना एक प्लॅटफॉर्म हा मंचवर दिला गेला आहे आणि एकदम चांगला उमदा दर्जाचा जो आज मी कल्चरल इव्हेंट येथे बघितला आहे, त्याच्यात राजस्थानच्या फोक डान्सवर जो डान्स केला आहे आमची दोन बालिकांनी, ते बघून मला खूप छान वाटलं। कारण मोस्टली काय होते की नाही, महाराष्ट्राचे फोक कल्चरल डान्सवर आम्ही परफॉर्म करतो, पण त्यांनी ते राजस्थानी फोक डान्सवर त्यांचं प्रदर्शन बघून एकदम चांगला वाटलं आणि एकदम क्वालिटी एकदम चांगली होती। मला असं वाटतं की नक्की आमचे हे स्टुडंट्स जो आहे आणि बाकी मी दुसरे बघितले नाही, बट आय एम व्हेरी श्युअर की जो स्टँडर्ड आहे आपल्या मुलांच्या याच्यात जो अभि प्रस्तुत केला गेला आहे सगळी वेगळी ॲक्टिव्हिटीमध्ये, ते डिव्हिजनमध्ये तो आम्ही नंबर 1 येऊन आम्ही राज्य स्तरावर आणि पुढे जाऊन नॅशनल स्तरावर चांगला आम्ही प्रदर्शन करणार आहे अशी माझी आशा आहे। निवड जिल्हा स्तरावर झालेली आहे, म्हणजे ते जिल्हा स्तरावर एकदम उत्कृष्ट आहे। तो ज्यांनी पार्टिसिपेट केला त्यांना आताही आणि आमच्या जो डिव्हिजन स्तरावरचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यात पण मी त्यांना शुभेच्छा देणार आहे। पण आताही सगळ्यांना मला शुभेच्छा द्यायची आहे, कारण तुम्ही पार्टिसिपेट केला हे काही कमी गोष्टी नाही आहे।